रिकव्हरी चोरीतून होणारी जी लूट आहे तिथंही त्याचा वापर का करत नाही आणि त्यासाठी पवार काका पुतणे का बोलत नाहीत, का पुढाकार घेत नाहीत, हा आमचा सवाल आहे. पीक विम्याच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचाच हा प्रकार होता. जे बरोबर येतील त्यांना घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण काही लोकांना सरकारशी पंगा घ्यायचा नाही, काही लोकांना सरकारशी मिळतं जुळतं घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे असतील तर ते कसं जमायचं. माझ्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी साहेब आहेत. साहेब, आताच तुम्ही साखर आयुक्तांची भेट घेतली आहे, काय नव्याने मागण्या केलेल्या आहेत? अजूनही महाराष्ट्रातल्या अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRPची रक्कम पूर्णपणे मिळालेली नाही. साखर आयुक्त जरी दावा करत असले 97% FRP मिळालेले आहे तरी तसं नाही आहे. मी महाराष्ट्रभर फिरतोय, अनेक शेतकरी भेटतात. 4-4 महिने झालं ऊसाचा पुरवठा करून तरी अद्यापही ऊसाचं पेमेंट मिळालेलं नाही अशी तक्रार घेऊन येतात. साखर कारखाने बिनदिक्कतपणे खोटं रेकॉर्ड आयुक्तांना कळवतात आणि आयुक्त त्याच्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळं आता जर का खरोखरच जर का यांनी FRP न देणाऱ्या कारखान्यांच्यावर कारवाई नाही केली तर FRP थकवलेल्या शेतकऱ्यांना घेऊनच पुन्हा एकदा इथं धडक द्यावी लागेल असा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल आणि कसं पुढे चालेल? कुठलंही तंत्रज्ञान हे वाईट नसतं, चांगलंच असतं. शेतकऱ्यांच्यापर्यंत उच्च दर्जाचं तंत्रज्ञान पोचलंच पाहिजे. परंतु AI तंत्रज्ञान उत्पादनाच्या बाबतीत वापरता ठीक आहे, परंतु याच तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या काटामारीतून होणारं जे काही लूट आहे, रिकव्हरी चोरीतून होणारी जी लूट आहे तिथंही त्याचा वापर का करत नाही आणि त्यासाठी पवार काका पुतणे का बोलत नाहीत, का पुढाकार घेत नाहीत, हा आमचा सवाल आहे. जसं ते आपल्यातले टोकाचे मतभेद विसरून AI तंत्रज्ञान शेतीमध्ये आणायचं म्हणून वारंवार मिटिंगा घेत आहेत, त्याच पद्धतीनं काटामारीतून शेतकऱ्यांच्या ऊसाची होणारी चोरी, रिकव्हरी चोरीतून शेतकऱ्यांची होणारी लूट हे थांबवण्यासाठी सुद्धा दोघांनी एकत्रित येऊन प्रयत्न केला असता किंबहुना या विषयावर ते कधी दोघं बोलतानाही दिसत नाहीत तर महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त आनंद झाला असता. शेतकऱ्यांचा सदबारा कोरा करणार असं विधानसभेला बोललं गेलं होतं, मात्र आता अजितदादाही तसं काही बोलत नाही, त्यावर कोणीच काही बोलत नाही, फक्त तुम्ही बोलत असता. नेमकं पाणी कुठं मुरत आहे? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिलेलं होतं, कारण त्यांनी 3 लाखापर्यंतची कर्ज माफ करणार असं सांगितलं होतं आणि महायुतीनं त्याच्यावर वरचढ ठरत सातबारा कोरा करणार असं सांगितलेलं होतं. म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांना फसवून गंडवून त्यांचा विश्वासघात करून त्यांची मतं घेतलेली आहेत. आता मग सातबारा कोरा करा असं आमचं म्हणणं आहे. आज जर कोण म्हणत असेल की राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही, अजितदादा आज सांगतायत, पण मागच्या सरकारमध्ये अर्थमंत्री अजितदादाच होते, त्यांना राज्याच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती होती. असं असताना महायुतीनं आम्ही सातबारा कोरा करणार असं आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ का केला, एवढाच आमचा प्रश्न आहे. काल एका कार्यक्रमात बोलताना अजितदादा असं म्हणाले की 1 रुपयात पीक विमाची योजना दिली जात होती, मात्र ग्रामीण भागात काहींनी त्याला चुना लावलाय. आता पुढे काय योजनेचं करायचं ते आम्ही पाहू. याचा अर्थ ही योजना बंद पडणार किंवा अशाच तोच रोग त्यांचा तिथं दिसत होता. तुमची काय भूमिका यावर? खरं तर पीक विम्याच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचाच हा प्रकार होता. कारण 1 रुपया शेतकऱ्याचा गेला तर शेतकऱ्याचा 1 रुपया बुडला तर शेतकरी त्याच्याकडे दुर्लक्ष करेल, तक्रार करणार नाही, म्हणून ही टूम काढली गेली. कुठल्याही शेतकऱ्यांना आम्हाला 1 रुपयात विमा द्या अशी मागणी केलेली नव्हती किंवा याआधी शेतकरी जे काय विम्याचे पैसे भरत होते ते भरत असताना कुठल्याही शेतकऱ्यानं कधी कुरकुर केलेली नव्हती. शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच होतं की विमा कंपन्या खोटं रेकॉर्ड करतायत, अधिकाऱ्यांना हाताशी धरतायत आणि आमचा विमा नाकारतायत, याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. बरं, शेतकऱ्याची ही तक्रार चुकीची नव्हती. गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या विमा कंपन्यांनी 10.5 कोटी रुपयाचा नफा कमावलेला आहे. खरं तर महाराष्ट्रात मागच्या 5 वर्षामध्ये एवढ्या आपत्ती आलेल्या आहेत की विमा कंपन्या दिवाळखोरीत निघायला पाहिजे होत्या, पण झालंय भलतंच. विमा कंपन्या मालामाल झाल्या, शेतकरी कंगाल झाला. याचं कारण प्रशासनाला हाताशी धरून, राजकीय नेत्यांना हाताशी धरून, सरकारमधल्या उच्चपदस्थांना हाताशी धरून या विमा कंपन्यांनी या महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारलेला आहे, केंद्राच्या तिजोरीवर डल्ला मारलेला आहे. अर्थात त्याचा हिस्सा
ज्यांना जायचा त्यांना गेलेला आहे. एक प्रकारे सरकारमान्य हा दरोडा टाकलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. परवा दिवशी जानकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बच्चू कडू असतील, तुम्ही असतील आणि जानकर साहेब हे तिघं मिळून ही परिषद आयोजित केली. तुम्ही त्याला आले नाहीत, त्याचंही कारण तुम्हाला विचारेल. आणि सोबत नवीन काही आघाडी करण्याचं तुमच्या विचाराधीन आहे का? मी खरं तर त्या कार्यक्रमाला येणार होतो. मी निमंत्रण स्वीकारलेलं होतं, परंतु त्याच दिवशी नाशिकला माझा जो सुये सहाय्यक दिल्लीतला जो आज हयात नाही जगदीश इनामदार त्याच्या कन्येचं लग्न होतं आणि ह्या माझा कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळं मला त्या ठिकाणी जावं लागलं, म्हणून मी त्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. पण महादेव जानकरांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून यायची माझीही इच्छा होती. काही वेगळी आघाडी करायचं ठरलंय का तुमचं? बच्चू कडू असतील, तुम्ही असतील आणि जानकर साहेब. सध्या मी तरी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन महाराष्ट्र पिंजून काढतोय. या कामात मला अजून कुणी मदत करत असेल किंवा बरोबर याची इच्छा व्यक्त करत असेल तर त्याचं स्वागतच आहे. पण संभाजी महाराजांसोबत त्यांची तुमची युती आघाडी होती तिघांची मिळून, तर त्याच्यामध्ये तुम्ही सध्या आहेत की आता वेगवेगळे रस्ते धरले सगळ्यांनी? ती आघाडी त्यावेळची ती राजकीय होती, कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही जास्त काम करतो आणि त्यांचा मार्ग वेगळा आहे. पुढं जेव्हा निवडणुका येतील त्यावेळी विचार करू, पण आता सध्या तरी आम्ही आमचं काम करतोय. संभाजीराजे सोबत आहेत सध्या तुमच्या? आता बाजूला तर गेलेलं नाहीत, पण त्यांचं काम वेगळं आहे, आमचं काम शेतकऱ्यांच्या मध्ये. आता सगळेच जण एकत्र येतात, म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, शरद पवार आणि अजित पवार पण एकत्र येतील असं सगळेजण म्हणतायत. पण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांचे नेते एकत्र येणार का? तुम्ही असतील, तुपकर असतील, सदाभाऊ खोत असतील, काय पुन्हा एकदा त्यांना काय आवाहन करणार का तुम्ही? जे बरोबर येतील त्यांना घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण काही लोकांना सरकारशी पंगा घ्यायचा नाही, काही लोकांना सरकारशी मिळतं जुळतं घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे असतील तर ते कसं जमायचं? कारण शेवटी सरकार ही एक व्यवस्था आहे आणि शेतकरी हा विस्थापित आहे, तो शोषित आहे आणि त्याचे प्रश्न घेत असताना सरकारला सांभाळून घेऊन जाऊन चालणार नाही. नक्कीच, धन्यवाद. तर हे होते राजू शेट्टी साहेब की शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यांनी आपलं मत मांडलं, साखर आयुक्तांशी जी भेट घेतली, शिवाय जे राजकीय प्रश्न होते त्याच्यावर देखील त्यांनी आपलं उत्तर दिलेलं आहे. विष्णू सानप, प्लेट्सअप मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.